संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे उपस्थित होते। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्यात। पाऊस कमी असल्यामुळे पुढच्या उन्हाळ्याचा सुद्धा आतापासूनच विचार करावा लागेल असं फडणवीस म्हणाले। शिवाय पाणी वाचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये टीम तयार कराव्या लागतील अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या। तर बघूयात मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये नेमक्या कोणकोणत्या सूचना दिल्यात आणि कशा पद्धतीने आढावा घेतला। जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार यांची कामं तातडीनं पूर्ण करा। वित्त विभागानं तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा। तर दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन ही कामं प्राधान्याने करा। 2015 नंतर बरंच काही आपण शिकलो। कमी पावसामध्ये देखील सिंचन देणारी हीच साधनं आहेत। चारा टंचाई होणार नाही याची काळजी घ्या, कारण इतर राज्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। दरम्यान या बैठकीच्या नंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। पावसाचं प्रमाण जर कमी राहिलं तर शेतकऱ्याला ज्या अडचणीला सामोरं जावं लागेल त्या शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन केलं पाहिजे, बियाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, पाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, खताच्या बाबतीमध्ये असू द्या, या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कुठली काळजी घेणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये आज या कार्यशाळेमध्ये चर्चा झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।